हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल अलमंडा. दिती सपाटे. तर बघा माझा चेहरा किती टायर्ड वाटतोय कारण माझी झोप झालेली नाही आहे. मध्यरात्रीच आम्हाला उठून जायचं होतं पुण्याला कारण आमचं होतं स्क्रीनिंग. जसं तुम्हाला मी छोट्या ज्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आमच्या फिल्मचं सिलेक्शन झालं होतं मुंबा फेस्टिवलसाठी. त्यामुळे आम्ही निघालो होतो कारण फेस्टिवल 9 वाजता स्टार्ट होणार होतं आणि आमची ट्रेन पण होती 6 वाजता दादरवरून. तर हे बघा आम्ही अंधेरी स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर मी वेट करत होते की लोकलचा वेट करणं म्हणजे लवकर येते पण मॉर्निंग टाईमला मी कधी गेली नव्हती तर आम्ही खूप वेळ वेट केला. तर मे बी अर्ध्या तासाला त्याचा टायमिंग होता. सो 4:30ची लोकल घेऊन आम्ही लवकर पोहोचलो होतो दादरला. मग तिथून आमची 6 वाजताची ट्रेन होती इंद्रायणी. सकाळचा प्रवास मला बिलकुल आवडत नाही कारण खूप लवकर उठावं लागतं आणि मी मॉर्निंग पर्सन नाही आहे. त्यामुळे मला खूप कंटाळा आला होता. पण नाही, जायचं होतं, स्क्रीनिंग होतं, स्वतःला मोठ्या पडद्यावर बघायचं होतं. सो मी उठले आणि मस्त आम्ही निघालो. पण काही रेडी वगैरे नव्हतं झालो का तिथं गेल्यावरच आम्ही रेडी होणार होतो. सो हे बघा वातावरण किती सुंदर झालेलं आहे. फायनली आम्ही पोहोचलो शिवाजीनगर. तिथे ऑटोज ॲज युजल मला खूप राग येतो पुण्यामध्ये ऑटोवाल्यांचा कारण ते बिलकुल पण मीटरनी जायला तयार होत नाही. पण फायनली त्यांनी सांगितलं की चला 100 रुपये घ्या आणि चला, कारण वेळ होत होता आणि जायचं होतं. त्यामुळे आम्ही काही विचार नाही केला आणि आम्ही गेलो. सो मी थोडंच ऑटोमध्ये रेडी झाले आणि आम्ही तिथे पोहोचलो टाईमवर. तर हे आमचं स्क्रीनिंग सुरू झालेलं आहे. The story revolves around the girl named Anagha आणि हे अनघा चलचित्र, जे की मी तुम्हाला लास्ट टाईम पण सांगितलं होतं की आमचं एक चॅनल आहे यूट्यूबला अनघा चलचित्र म्हणून. त्याच्यावर रिअलिस्टिक सिनेमाज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्ही नक्कीच त्याला फॉलो आणि सबस्क्राईब करा. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकते. आणि हा सीन बघा किती इमोशनल सीन आहे. इमोशन्स माझे मस्त भरभरून निघत होते आणि छान मला शुभमने चान्स दिल्यामुळे एवढी छान अपॉर्च्युनिटी मिळाली मला हा सिनेमा करण्यासाठी. सो ह्यातलेच काही सीन आहेत, हे तुम्ही हे बघू शकता. ह्यामध्ये खूप छान छान कविता पण आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर गेल्यावर नक्की बघा. सो काही वेळानंतर आमचं जे स्क्रीनिंग झालं त्यानंतर खूप भूक लागली होती. तर आम्ही वाडेश्वर तर पुण्यामध्ये फेमस आहेच, तिथे आम्ही साऊथ इंडियन फूड खायला गेलो. सो मी ॲज युजल मला वडा सांबार खूप आवडत होता. पण हा रसम वडा होता तर हा पण छान होता, टेस्ट पण छान होती. तर खूप भूक लागल्यामुळे विचार नाही केला चांगलं आहे की नाही आणि पोट भरून फटाफट आम्ही खाल्लं आणि नेक्स्ट दुसऱ्या फिल्म्स बघायला परत आम्ही ऑडिटोरियमला गेलो. हे ऑडिटोरियम बघा किती सुंदर आहे आणि छान प्रकारे त्यांनी नियोजन केलं होतं मुंबा फेस्टिवलसाठी. तर हे पुण्यामध्ये लॉ कॉलेज रोडला आहे. जर तुम्ही पुण्यात नक्की असाल तर तुम्ही इथे जाऊन फिल्म्सचा लाभ घेऊ शकता आणि खूप छान फिल्म्स असतात. रिअलिस्टिक सिनेमा, हॉरर, एक मला त्यामध्ये द ॲक्ट सिनेमा खूप आवडलेला आणि हिस्टॉरिकल होता, मायथॉलॉजिकल. खूप सुंदररित्या लोकांनी फिल्म्स बनवले होते. 6ची परत आमची संध्याकाळची ट्रेन होती त्यामुळे परत भूक लागली होती मला. तर आम्ही धपाटे आणि पराठा ट्राय केला, खूप सुंदर होता. त्यानंतर आम्ही मी फर्स्ट टाईम पुण्याच्या मेट्रोमध्ये बसले होते आणि किती सुंदर ही मेट्रो म्हणजे कन्स्ट्रक्शन केली आहे. तुम्ही हे बघितलंच असेल आत्ता. नळस्टॉपपासून तर पुणे स्टेशन हार्डली 7-8 स्टॉप, अर्धा पण तास नाही लागला आम्हाला पोचायला. पण मला हे मेट्रोचं जे हे स्टॉप आहे इथे किती सुंदररित्या म्हणजे
आर्ट फॉर्मचं कन्स्ट्रक्शन केलं होतं. आणि हे बघा, हे माझं कॉलेज आहे, गरबारे कॉलेज. आय मिस्ड दॅट डेज, जिथे मी BCS माझं कंप्लीट केलं होतं, कम्प्युटर सायन्स. सो मेट्रोमध्ये खूप छान फोटोज क्लिक्स होत होते आणि छान लाईट होतं, तर मी विचार केला 1-2 फोटोज क्लिक करते. आणि काही व्हिडिओज होते ऑडिटोरियमचे, जे मी असेच फॉर फन इन्स्टासाठी मी क्लिक्स केले होते. काही पिक्चर्स होर्डिंगच्या तिथे पण आम्ही क्लिक्स केले. आणि हा बघा, हा आहे शुभम, त्याने मला खूप छान अपॉर्च्युनिटी दिली. मी त्याला थँक्यू सो मच म्हणू इच्छिते. आणि ह्या तिथे मुली व्हॉलंटियर होत्या, त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला आणि त्यांना फिल्मसुद्धा खूप आवडली. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय चॅनल. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा. थँक्यू.